केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात राहणाऱ्या बेकायदेशीर पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात जोरदार निदर्शने केली। कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तुष्टीकरणाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत आंदोलकांनी कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे ठिय्या मांडून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, मुरगेंद्र गौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात पाकिस्तानी देश छोडो या घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष गीता सुतार, नगरसेवक हनुमंत कंगोळी, राजशेखर डोनी, श्रेयस नाकाडी, शिल्पा केकरे, महेश मोहिते, चेतन पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी सहभागी झाले होते। केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आदेश दिले असताना देखील मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकार याकडे साफ दुर्लक्ष करत आहे। हे केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। त्यामुळे देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने पावले उचलावेत, अन्यथा आम्ही गप्प बसणार नसून येणाऱ्या काळात प्रत्येक हिंदू रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा माजी आमदार संजय पाटील व मुरगेंद्र पाटील यांनी दिला। बेळगावमध्ये घडलेल्या घटनेनंतर देशातली परिस्थिती आम्हा सगळ्यांना माहिती आहे। देश एक होऊन आज पाकिस्तानच्या विरोधात मोठी कारवाई व्हावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे। त्याचाच एक विषय म्हणून केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना आदेश दिला की तुमच्या राज्यामध्ये असलेल्या पाकिस्तानी लोकांना तुम्ही परत पाकिस्तानला पाठवा आणि याचा परिणाम म्हणून प्रत्येक राज्यातल्या सरकारने तिथल्या पाकिस्तानी लोकांना बाहेर पाठवण्याचा परत पाठवण्याचा कार्यक्रम सुरू केला। पण कर्नाटकातील काँग्रेसचं सरकार मात्र निवांत बसलेलं आहे। इथेही त्यांना राजकारण दिसू लागलंय। हे आंदोलन सुद्धा हे काँग्रेस भारतीय जनता पार्टीचं नव्हे, हे आंदोलन आहे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं जो भारतावर प्रेम करतो, ज्याला भारताची परंपरा संस्कृती जिवंत आणि अबाधित ठेवायची आहे, ज्याला देश प्रमुख आहे मुख्य आहे, तो प्रत्येक व्यक्ती या आंदोलनामध्ये हात जोडतो। अशा वेळेला काँग्रेसचं सरकार मात्र तुष्टीकरणाचं राजकारण करत मुसलमान बांधवांना वाईट वाटेल अशा खोट्या चुकीच्या भावनेमध्ये काही न करता गप बसले। आम्ही कधीही म्हटलं नाही की तुम्ही मुसलमानांना परत पाठवा किंवा बाहेर काढा। आम्ही म्हटलेलं आहे पाकिस्तानी नागरिकांना तुम्ही पाकिस्तानला पाठवा। याचं जर एवढंच भान नसेल जर मुख्यमंत्र्यांना, मला कदाचित असं एकदा प्रश्न करावासा वाटतो, जर यांच्या घरातला एखादा व्यक्ती आतंकवादी हल्ल्यात गेला असता तर काय झालं असतं? तुम्ही आराम राजकारण करता आणि मरणारे मरालेत। सैनिकांच्या बद्दल देशाबद्दल विचार करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे। म्हणून पाकिस्तानी लोकांना परत पाठवण्याची जबाबदारी ही काँग्रेस सरकारची आहे, कर्नाटक सरकारची आहे, त्यांनी ती करावी। आणि हे आंदोलन म्हणून भारतीय जनता पार्टी रस्त्यावर येऊन करायला लागल्या। ह्याच्यावर मोठं आंदोलन करायलाही बी आम्ही तयार आहोत। प्रश्न आंदोलनाचा नाही, प्रश्न देशभक्तीचा आहे, प्रश्न या भारत मातेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा आहे। जर सिद्धरामय्यांना थोडीशी बी देशावरती श्रद्धा असेल, भक्ती असेल तर त्यांनी ताबडतोब पाकिस्तानी लोकांना परत पाठवावं असं आज म्हटलं तर सेंट्रल अधिकारी सगळं त्यांना आदेश दिलेला आहे की पाकिस्तानचे प्रदेश कुठंही कर्नाटकमध्ये कुठंही असलं तर त्यांना पाठवायला पाहिजे। त्यांचा मुद्दा काय आहे, इथं बेळगावमध्ये राहू दे, कर्नाटक राज्यात राहू दे, सगळं जणांना बाहेर काढायचं म्हणून आदेश आला तर बी काँग्रेस सरकार त्याला कुठलंही स्पंदन न करता तुष्टीकरण राजकारण मुसलमानाला आणि त्यांना सहकार देत म्हणून असं आता त्याच्या विरोधात आम्ही भाजपातर्फे आज विरोध व्यक्त केलेला आहे। त्याच्याबद्दल त्यांनी कुठलंही आता बघा पाकिस्तानचे लोक इकडं लगीन करून त्यांचे हजबंड पाकिस्तानचे असतात, इंडियाचे त्यांनी असतात, खरं त्यांनी पाकिस्तानला गेले नाही आहेत। तसल्या लोकांना आम्ही पाकिस्तानला पाठवायला पाहिजे। त्यांनी इथं भारतात राहून भारताचं सगळं मूलभूत सौकर्य आणि योजना सगळं त्यांनी फलानुभवी आहेत, खरं पाकिस्तानला गेले नाहीत। ते सगळं त्यांचं विजा आणि सगळं बघून त्यांना बाहेर पाठवायचं म्हणून एक निवेदन होतं, खरं काँग्रेस सरकार ते निवेदन करत नाही म्हणून आम्ही विरोध व्यक्त करत आहे आज। त्याच्यासाठी काँग्रेस सरकारला आम्ही आज त्यांना पाकिस्तान लोकांना तुम्ही बाहेर पाठवा, नाहीतर आणि आम्ही पुढच्या दिवसामध्ये आणि उग्र होराट करतील म्हणून असं सांगतो।